बिलकुल मनोज जरांगेंचा जे मोर्चा आहे, मोठा मोर्चा आहे. सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्याही अडथळ्याला जुमानणार नाही. कारण हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतंय, सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देतंय. ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकार आहे म्हणत होतं, राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं. आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले, फुल मेजॉरिटीचं सरकार आहे. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित या सरकारच्या मागे उभे राहू, परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे. मागच्या वेळी जे एकनाथ शिंदेचे जे काही मंत्री होते ते सातत्याने भेटीगाठी घेत होते, मात्र आता ते शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार कुठेच भेटत कशाला भेटतील? ते मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांना अधिकार होता. आता मुख्यमंत्री नाही, त्याच्यामुळे त्यांना काही अधिकार नाही, त्यामुळे कशाला भेटतील? त्यावेळेस त्यांना अधिकार होता म्हणून भेटत असतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भेटीगाठी घेऊ नका असं काय? असं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नाही वाटत कोणी ऐकेल, परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना अधिकार होता म्हणून त्यांची मंत्री भेटत होते. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या मराठा आंदोलनात कोणता इंटरेस्ट नाही आहे. दादा, ओबीसी नेते आणि मराठा नेते यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत, मारामाऱ्या, पुढे गाड्या आडवा, म्हणजे वातावरण खराब व्हायचं. कुठेही वाद झालेला नाही. मराठा आंदोलन शांततेत सुव्यवस्थित चालू आहे. आता हे सुरू झाल्यावर काही तथाकथित ओबीसी नेते उगवतात, इतक्या वेळ झोपलेले असतात आणि म्हणून ते काही थोडंसं काय झालं म्हणजे काय वाद नाही आहे. कारण ओबीसींच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे मराठ्यांना. मराठ्यांची भूमिका जी आहे मनोज जरांगेची वेगळी आहे, ओबीसीवर अन्याय करणार थोडी. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सुद्धा काम करू दिलं जात नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदे यांना, आणि आता सुद्धा मुख्यमंत्री काम करत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. बरोबर आहे ना. त्यावेळेस भले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु त्यांचं पूर्ण बहुमत नव्हतं, कोणाच्या तरी टेकूवरती होते, म्हणून त्यांना पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. आता कोणाचं टेकून असताना, हे सरकार असताना या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांची बाजू घ्यायचीच नाही आहे.